नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCAचे जीकेचे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारत हा देश कोणत्या गोलार्धामधला देश आहे। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, भारत बघा हा देश उत्तर गोलार्धामधल्या ठिकाणी प्रमुख देश आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या मध्यामध्ये विचारले, मध्यामधून कोणत्या प्रकारचं वृत्त हे गेलेलं आहे। भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारताच्या बघा मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी बघा भारत देशाने या ठिकाणी 2.42 या ठिकाणी एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इंदिरा पॉइंट बघा हा भाग भारताचा सर्वात दक्षिणेकडचा भाग आहे, तर तो कोणत्या राज्याचा भाग आहे। तर अंदमान आणि निकोबार विद्यार्थी मित्रांनो या राज्याचा या ठिकाणी भाग आहे। प्रश्न क्रमांक 6, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत। लक्षद्वीप बेटे विचारले, कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, अरबी या समुद्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप या ठिकाणी बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो। बघा लोकसंख्येच्या दृष्टीने बघा भारतामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य म्हणजेच कोणतं राज्य आहे। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, बिहार बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात या ठिकाणी कमी साक्षरता असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय नौदल दिन कोणत्या दिवशी असतो। भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदल दिन केव्हा असतो, तर 4 डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी भारतीय नौदल दिन असतो। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर या ठिकाणी या पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकलचे प्रश्न असतील, नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। बघा तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग बघा विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे। बघा पांढरा रंग हे कशाचं प्रतीक आहे, तर सत्य आणि शांती या ठिकाणी बघा पांढरा रंग यांचे या ठिकाणी हे प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 12 बापा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे।
बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? बघा भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला विद्यार्थी मित्रांनो गंगा नदी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या ठिकाणी काही नद्या आहेत। या सर्व नद्या कोणत्या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत? बघा रावी, चिनाब, झेलम, सतलज विद्यार्थी मित्रांनो या सर्व बघा नद्या सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील बघा बैतूल जिल्ह्यामध्ये कोणती नदी ही उगम पावते? मध्य प्रदेश बघा या राज्यामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारची नदी ही उगम पावते? बघा बैतूल या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तापी नदी ही उगम पावते। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, उलर हे भारतामधलं प्रमुख एक सरोवर आहे, तर ते कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो, दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी? पेंच विचारले हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, पाकिस्तान हा देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे? बघा पाकिस्तान हा देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर तो वायव्य दिशेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, तागाच्या उत्पादनामध्ये विचारले भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तागाच्या उत्पादनामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर पश्चिम बंगाल राज्य विद्यार्थी मित्रांनो तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। विषय क्रमांक 20 बघा, भारतामध्ये सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना बघा सन 1904 मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? तर आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक या ठिकाणी सिमेंटचं उत्पादन हे होत असते। विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वाधिक रेशीमचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? सर्वाधिक रेशीमचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक बघा या राज्यामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन हे होत असते। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टे कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाला होता। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? वाघांचे राज्य म्हणून कोणत्या राज्याला म्हणतात? बघा वाघांचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश राज्य। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। खेत्री येथील तांब्याच्या खाणी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान बघा या राज्यामध्ये आहेत। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त बघा विचारले स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे? बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, नंदुरबार बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा या ठिकाणी जिल्हा आहे? नंदुरबार बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? खंबाटकी हा घाट तर पुणे ते सातारा विद्यार्थी मित्रांनो या महामार्गावर या ठिकाणी खंबाटकी या ठिकाणी घाट हा लागतो। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 29 बघा, साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे शिखर बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर नाशिक यायला पाहिजे। साल्हेर हे महाराष्ट्रामधलं सर्वात बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी विचारले किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी विद्यार्थी मित्रांनो 282 किमी कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकूण लांबी आहे। बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत, तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात। विषय क्रमांक पहिला बघा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. अग्नीचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पावक. बघा हा शब्द अग्नी या शब्दाच्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा, तर त्यांना वामकुश या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा, आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर वर चढणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, तिलांजली देणे अशा प्रकारचा बघा या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे, बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक 5 बघा, दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे या ठिकाणी दलाल व रिकामटेकडा शब्द विद्यार्थी मित्रांनो गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत असेन. बघा मी चित्रपट पाहत असेन अशा प्रकारचं वाक्य आहे. कोणत्या काळाचं वाक्य आहे? पाहत असेन. बघा भविष्यकाळाचं वाक्य म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. विषय क्रमांक 7 बघा, मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या एका बघा संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द, बघा मुख्यालय बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत? ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, अनिल हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे? अनिल कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो आत्मारावरावजी देशपांडे. बघा अनिल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी वाक्य बघा, आईने बाळाला निजविले. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. आईने बाळाला निजविले. बघा सकर्मक भावी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी शब्द युवक अशा प्रकारच्या ठिकाणी एक शब्द आहे. विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर बघा युवकचं युवती. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्यावेळी विचारले 2 वाक्य उभयान्वयी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्यावेळी 2 उभयान्वयी अव्यय, बघा ज्यावेळी 2 वाक्य हे उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात त्यावेळी बघा पूर्णविराम, बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अर्धविराम या प्रकारच्या या ठिकाणी हे विरामचिन्ह वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश, बघा गगन, नभ, अंतरिक्ष. बघा आकाश या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. बघा गगन आहे, नभ आहे, अंतरिक्ष आहे. तर नीरज विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा भूपाल म्हणजे काय असतो? राजा असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल. बघा अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीते गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी कोणत्या प्रकारचं गीते गायले जाते? अंगाई गीत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा म्हणीचा अर्थ काय होईल? नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे, बघा खडे चारणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पराभूत करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे.
बघा क्रियाविशेषण विद्यार्थी या ठिकाणी अविकारी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा, मी रस्त्याने जात असेन। बघा मी रस्त्याने जात असेन बघा भविष्यकाळामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 अपूर्व भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिग्विजय बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दिग्विजय बघा हा शब्द, तर याचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो दिग्विजय बघा हा शब्द या ठिकाणी बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत? चा ची चे बघा चा ची चे बघा हे प्रत्यय विद्यार्थी षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजन्म या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा या ठिकाणी समास आहे? अजन्म जन्मापासून बघा अजन्म या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो अवयभाव समास आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनल विस्तव पावक या ठिकाणी शब्द आहेत, हे कोणत्या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत? अनल विस्तव पावक तर अग्नी या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत म्हणजे या ठिकाणी उपकृत। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे तर त्यांना सिंहावलोकन या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा वाक्यप्रचार बघा पायमल्ली करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्य आहे बघा। पायमल्ली करणे, पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे। ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खर्च मेहनत हुकूम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च मेहनत हुकूम बघा हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा क्रियाविशेषण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अविकारी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। मी चित्रपट पाहत जाईन बघा विद्यार्थी मित्रांनो मी चित्रपट पाहत जाईन वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि DMER फार्मासिस्ट ऑफिसर आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी पण प्रश्न हे संच हे अवेलेबल आहेत। जो आपल्याकडे DMERने जो सिलेबस दिला होता त्या बघा परिपूर्ण बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण कंप्लीट DMER फार्मासिस्ट ऑफिसर या ठिकाणी टेक्निकल आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी ई बुक आहे। यामध्ये बघा बेसिक टू ॲडव्हान्स या ठिकाणी MCQ या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।